मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा गोष्टीबद्दल जी आपली स्वप्न पूर्ण करू शकते किंवा ती अपूर्ण ठेवू शकते. ती म्हणजे फोकस, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. मित्रांनो, जगात असे लाखो लोक आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, क्षमता आहे, पण फोकस नसल्यामुळे त्यांचं आयुष्य बदलत नाही. आणि दुसरीकडे काही लोक साधारण क्षमतेचे असूनही फक्त एका शक्तीमुळे यशस्वी होतात, त्यांचा फोकस. तर मग चला शोधूया फोकस वाढवायचा कसा आणि एकाग्रतेचं साम्राज्य आपल्या मेंदूत कसं तयार करायचं. पहिल्यांदा लक्ष स्पष्ट करा. क्लिअरिटी इज अ पॉवर. मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट समजा, फोकस कधीच कमजोर नसतो, लक्ष कमजोर असतं. जर तुमच्याकडे स्पष्ट लक्ष नसेल तर मन कुठेही भटकतं आपल्या जीवनात. जसं पाण्यावर तरंगणारी नाव, दिशा नसली की कुठेही जाईल हे कोणालाच माहित नसतं. मित्रांनो, तुम्हाला काय हवं आहे ते लिहून ठेवा. ते शक्य तितकं स्पष्ट करा. मी मेहनत करणार असं न म्हणता मी रोज 2 तास अभ्यास करणार असं ठरवा. दुसरा, तुमचा मेंदू ट्रेन करा. स्टार्ट विथ स्मॉल विन्स. फोकस ही एक स्नायू सारखी गोष्ट आहे. जितका वापरा तितकी मजबूत होते. म्हणून सुरुवात लहान करा. 10 मिनिटांचं डीप वर्क, 15 मिनिटांचं वाचन, 20 मिनिटांचा अभ्यास. मी 5 तास बसणारच असा हट्ट करू नका. मन थोड्या वेळाने कंटाळेल आणि हार मानेल. लहान लहान जिंकणं सुरू करा. मन आपोआप मोठ्या ध्येयासाठी तयार होईल. मित्रांनो, तिसरा उपाय, विचलन कमी करा. मित्रांनो, आजच्या जगात फोकस हरवण्याचं खरं कारण एकच आहे. मोबाईल, नोटिफिकेशन, स्क्रोलिंग, रील्स, एंडलेस कंटेंट. लक्षात ठेवा, तुमचा फोकस चोरी करणारा चोर बाहेर नाही, तो तुमच्या हातातला मोबाईल आहे. म्हणून अभ्यास करताना फ्लाईट मोड, सोशल मीडिया टाइम लिमिट, मोबाईल दुसऱ्या रूम मध्ये, अनावश्यक नोटिफिकेशन बंद. तुम्ही तुमच्या मेंदूचं वातावरण नियंत्रित केलं तर फोकस वाढणं सोपं होतं. चौथा उपाय, मेंदूला शांतता द्या. मित्रांनो, कधी तुम्ही लक्ष दिलंय, ज्या दिवसात मन शांत असतं त्या दिवशी काम पटकन होतं. कार इंजिन ओव्हरहीट झाला की चालत नाही, तसाच मेंदू आहे. म्हणून रोज 5 मिनिट डीप ब्रीदिंग म्हणजे श्वासावर लक्ष, 10 मिनिट ध्यान, थोडं चालणं, निसर्गात वेळ. मन शांत असेल तर फोकस धारदार होतो. 5वा उपाय, एकाच वेळी एकच काम. मित्रांनो, मी मल्टीटास्किंग करतो हे वाक्य ऐकून अनेकांना वाटतं ते स्मार्ट आहे. पण मित्रांनो, खरी गोष्ट अशी आहे की मल्टीटास्किंग म्हणजे फोकसचं तुकडं तुकडं करणे. तुमचा मेंदू एका वेळी एकच काम चांगलं करू शकतो. म्हणून एका वेळेस एकच काम, एक टास्क पूर्ण झाल्यावरच पुढचा करा. प्रोमोडोरो टेक्निक वापरा. 6वा पर्याय, प्रेरणा नाही शिस्त हवी. कधी कधी आपण म्हणतो आज मूड नाही, आज उत्साह नाही, उद्या करेन. पण मित्रांनो, यश मिळवणारे लोक मूडवर काम करत नाहीत, ते शिस्त पाळतात. फोकस वाढवायचा असेल तर तुम्हाला शिस्तीत काम करावं लागेल, रोज न थकता. मित्रांनो, फोकस म्हणजे फक्त मानसिक ताकद नाही, शारीरिक ऊर्जा देखील तितकीच महत्वाची आहे. पुरेशी झोप, पौष्टिक अन्न, नियमित व्यायाम, हायड्रेशन. ज्या शरीरात ऊर्जा नाही तिथे फोकस कुठून येणार. मित्रांनो, फोकस म्हणजे जादू आहे. तो तुमच्याकडची साधारण गोष्ट असाधारण बनवू शकतो. जर तुम्ही पुढची 30 दिवस फक्त या गोष्टी पाळल्या, लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य बदलू लागतं. आजपासून तुम्ही ठरवा, मी माझं फोकस चोरू देणार नाही, मी माझं भवितव्य स्वतः घडवणार आणि मी कृती करणार, दररोज सातत्याने आणि दृढ निश्चयाने. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कंटेंट साठी सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग. स्टे फोकस्ड, स्टे अनस्टॉपेबल.